नाही बघा कसं आहे, एका रिडेव्हलपमेंटमध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात. देर आर PMCs, देर आर लिगल कन्सल्टंट्स, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स, गव्हर्नमेंट अथॉरिटीज जे आपल्याला अप्रुव्हल्स देतात, हे सगळे इन्व्हॉल्ड असतात. आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये चॅलेंजेस येणार. चॅलेंज शिवाय जर असतं तर आज मुंबई शांघाय झालं असतं ऑलरेडी, नवी मुंबईचं हाँगकाँग झालं असतं. तर डेफिनेटली वी ऑल फेस चॅलेंजेस. त्या चॅलेंजेसला तोंड देणे आणि ओव्हरकम करणे, कसं बेस्ट पॉसिबल प्रकारे तो चॅलेंज आपण सॉल्व्ह करू शकतो, याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत. कुठलीही सोसायटी आमच्याकडे येते तर त्याच्या मागे काही ना काही चॅलेंज असतो. काही मेंबर्स त्यातले हे नसतात, पात्र नसतात, कधी सोसायटीची OC झालेली नसते, काही जुने काही कंप्लायन्सेस पेंडिंग असतात. तर रिडेव्हलपमेंटमध्ये हे चॅलेंजेस डेफिनेटली येणार. आमच्या या एक्झिबिशनमध्ये NMMCने सुद्धा स्टॉल घेतलेला आहे. म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे अथॉरिटीजसुद्धा स्वतः ADTP, डिरेक्टर टाउन प्लॅनिंग वगैरे असे सगळे ऑफिसरसुद्धा इथे हजर राहणार आहेत आणि सोसायटीजचे प्रॉब्लेम्स ऐकून घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहेत. क्या मैकेनिज्म तैयार किया जाएगा इसके लिए कि ताकि जो अपॉर्चुनिटी है रिडेवलपमेंट उसका फायदा दोनों को, रेजिडेंट को भी हो, बिल्डर को भी हो, इसको कैसे हैंडल किया जाए, क्या मैकेनिज्म तैयार किया जाए? जैसे मैंने बताया कि वो पूरा दिन लॉट ऑफ एक्सपर्ट्स, पॉलिसी मेकर्स आर गोइंग टू स्पीक. तो जैसे आपने बताया, वील ऑल्सो हैव लीगल एक्सपर्ट्स ऑन आवर पैनल. तो सोसाइटी मेंबर्स कैन टेक एडवांटेज, उनके पास आकर कैसे सॉल्व करना है और कैसे आगे बढ़ना है उस चीज़ का. मैं बस ऐड करूँगा कि देखिए, जो इस इवेंट का मकसद ही जो आपने कहा, जो लोगों के डाउट्स है, जो लोगों की क्वेरीज है रीडेवलपमेंट के रिगार्डिंग कि ये इश्यूज आते हैं, क्या चैलेंजेस आते हैं, तो इस पूरे इवेंट का मकसद ही वही है कि लोगों को एडुकेट करना कि क्या चैलेंजेस है और कैसे उसको ओवरकम करना है. बिकॉज एंड ऑफ द डे देखिए, रीडेवलपमेंट में सक्सेस के लिए आपको डेवलपर का ट्रैक रिकॉर्ड, डेवलपर का जो माइंडसेट है वो समझना चाहिए. और मैं मानता हूँ, मैं समझता हूँ कि नवी मुंबई कंपेयर टू मुंबई, नवी मुंबई के सारे डेवलपर्स के ट्रैक रिकॉर्ड बहुत ही बढ़िया है. एंड जो बोलते हैं नियत सबकी साफ, तो डेवलपर्स सारे ही बढ़िया ट्रैक रिकॉर्ड लेके काम कर रहे हैं. तो नवी मुंबई में वो एक डिफरेंस है रीडेवलपमेंट में कि कोई भी डेवलपर पे आप भरोसा कर सकते हो जो प्रॉपर डेवलपर है. तो बट जैसे आपने जो सवाल किया कि लिटिगेशन के रिगार्डिंग, वो सारी क्वेरीज आपकी आंसर होंगी और उसी के लिए ये इवेंट बना हुआ है, ताकि ये कन्फ्यूजन जो है, ये कन्फ्यूजन दूर किया जाए. सर में उनका एक्टिव पार्टिसिपेशन रहेगा कि जो प्रॉब्लम आएगी उसको उसी जगह पर सॉल्व किया जाएगा या उसके लिए कोई प्रोसेस की जाएगी? बिल्कुल. जो गवर्नमेंट ऑफिशियल्स हैं वो पूरा प्रोसेस एक्सप्लेन करेंगे. अगर किसी सोसाइटी की कोई पर्टिकुलर प्रॉब्लम है तो उसे किस तरह से एड्रेस करना है उसका मार्गदर्शन करेंगे. उस चीज़ की व्यवस्था है. सर बघा, कुठल्याही डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चालण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. तर डेफिनेटली सगळे फॅक्टर कन्सिडर करूनच डेव्हलपमेंट पुढे जाते. तर आणि सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद ह्या आमच्या इव्हेंटच्या मागे आणि रिडेव्हलपमेंटच्या मागे आहे. तर नक्की सगळ्यांच्या आशीर्वादाने, सोसायटीजच्या आशीर्वादाने, गव्हर्नमेंट, म्युन्सिपॅलिटीज ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपले सगळे जे लीडर्स आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण हे पुढे नेणार आहोत. ॲट द 2025 31 मार्चचा डेटा, नवी मुंबई इज द बिगेस्ट मायक्रो मार्केट इन ऑल ऑफ इंडिया. म्हणजे नवी मुंबईमध्ये जेवढे रिअल एस्टेट ट्रान्झॅक्शन्स होतात ते बाकी पूर्ण इंडियाच्या कुठल्याही मायक्रो मार्केटमध्ये, कुठल्याही नोडमध्ये होत नाहीत. नवी मुंबईला एक स्पेसिफिक आशीर्वाद किंवा वरदान मिळालेलं आहे, कारण मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. मुंबई ग्रो त्या साऊथवर्ड होऊ शकत नाही. मुंबई जी ग्रो होऊ शकते ती नवी मुंबई आणि ठाण्यामध्येच होऊ शकते. आणि नवी मुंबई बिकॉज इट इज अ प्लांट सिटी, देशभरातल्या इतर जे इथे येणारे लोक आहेत ह्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन होतं. आपण प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकलं असेल ह्या 26 जानेवारीला जे त्यांनी केलं, की जोपर्यंत 2047 येईल, 2047मध्ये 60% ऑफ इंडिया विल बी अर्बनाइज्ड. म्हणजे अर्बन सिटीजमध्ये राहणारं जे पॉप्युलेशन आहे इंडियाचं ते 60% होणार आहे, जे आज 30% आहे. सो अर्बनायझेशन इज गोइंग टू डबल ऑलमोस्ट इन द नेक्स्ट 20 to 25 years. पॉप्युलेशनसुद्धा आज 140 crores आहे, ते 180 ते 200 पर्यंत पोचणार आहे. त्याच्या 60% म्हणजे जवळजवळ 4 times
अर्बन पॉप्युलेशन हे वाढणार आहे. आज जे आपल्या सिटीज आहेत, मेट्रो आपण टॉप 4 मेट्रो म्हणा किंवा त्या टॉप 4 मेट्रोच्या सलग, म्हणजे मुंबईला आपण फक्त मुंबई न म्हणता मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, MMR रिजन ज्याला म्हणू, ह्याचं पॉप्युलेशन 4 पटीने वाढणार आहे 2047 पर्यंत. तेवढी घरं तयार ठेवून ह्या लोकांना पूर्ण ऑक्युपाय करायची आपली तयारी आज आहे का? तर आज नाही आहे. आणि म्हणून घरांच्या किमती खूप जास्त आहेत. आमचा प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त डेव्हलपमेंट जर झाला, सप्लाय जर वाढला आणि डिमांडला जर तो जर जवळ गेला, तर घरांची अफोर्डेबिलिटीसुद्धा वाढेल. एक सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅनला जे आज कोटी रुपये मोजावं लागतात, त्याला पण कुठेतरी एक स्टेबिलिटी येईल की चांगल्या अफोर्डेबल रेटमध्ये त्यालासुद्धा घर मिळेल. आणि जे अर्बनायझेशन होणार आहे, म्हणजे इफ यू लुक ॲट द नेक्स्ट 20 to 25 इयर्स, अमृतकाळ ज्याला आपण म्हणतोय, त्या अमृतकाळामध्ये जेवढे लोक छोट्या छोट्या गावांमधून, Tier A, Tier B, Tier C टाउन्समधून जे मुंबई, नवी मुंबईकडे येणार आहेत, ह्या सगळ्यांना सुद्धा घर मिळावं, ही डिमांड, ही इच्छा, ही आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे काम करायला, म्हणजे आम्ही ऑन ग्राउंड सोल्जर्स आहोत की ह्या सगळ्यांना घर मिळावं, या सगळ्यांना एक एक घराचं स्वप्न जे आहे त्यांचं पूर्ण व्हावं, हे पूर्ण करण्यासाठी आमचं काम आहे. आणि त्यामध्ये हा जो इव्हेंट आहे, एक छोटा हातभार आमचा लागतो, एक छोटा प्रयत्न आहे की त्या कामाची सुरुवात ह्या निमित्ताने व्हावी. दिस इज नॉट द वन अँड ओनली रिडेव्हलपमेंट इव्हेंट. हा इव्हेंट पहिल्यांदा केल्यानंतर बहुतेक आम्ही अशी आशा व्यक्त करतो की हा वार्षिक इव्हेंट होईल. दरवर्षी रिडेव्हलपमेंट इव्हेंट्स होतील, दरवर्षी नवीन नवीन सोसायटीज परत रिडेव्हलपमेंटला येतील, नवीन नवीन डेव्हलपर्स अजून त्यामध्ये भाग घेतील. हा पहिला आहे आणि यानंतर तुम्हाला दिसेल नक्की आपण दरवर्षीसुद्धा तुम्हाला इन्व्हाइट करू या इव्हेंटमध्ये. हाऊसिंग धोरण आलेलं आहे. मला वाटतं ते बिल्डर लॉबीसाठी म्हणण्यापेक्षा एक सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जे सरकारने हाऊसिंग धोरण तयार केलेलं आहे, आय थिंक इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी बेनिफिशियल फॉर ऑल द अफोर्डेबल होम्स. आणि जे लोकांना एक आपल्या बजेटमध्ये ज्यांना घर घ्यायचं आहे, म्हणजे डेफिनेटली एक लक्झरी हाऊसिंग सेगमेंटचा बायर आहे, पण जे अफोर्डेबल सेगमेंट ज्यांना 1 BHK 2 BHK आजही घ्यायचं आहे, आज त्यांना वाशीमध्ये, सानपाडा, नेरूळ, खारघर इथे घर भेटत नाही आणि त्यांना नवी मुंबईच्या सुद्धा बाहेर जावं लागतं आहे, तर त्यांनासुद्धा नवी मुंबईमध्ये घर मिळेल अशा हेतूने हाऊसिंग पॉलिसी जी क्रिएट केलेली आहे, आय थिंक इट इज व्हेरी बेनिफिशियल. आणि येत्या काळात बऱ्याच लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल ह्या हाऊसिंग पॉलिसीमुळे. नाही सर, असा काही अनुभव नाही आहे. नाही, असा काही अनुभव नाही आहे. सपोर्ट आहे सगळ्यांचा आणि म्हणजे समाजामध्ये जेवढी लोक आहेत सगळ्यांचा सपोर्ट घेऊन आपण नवी मुंबईचा विकास नेतोय पुढे. नाही, सिडकोने डेफिनेटली खूप आमचं वेलकम केलं, म्हणजे NMMC असो, सिडको, PMC, त्यांनी ह्याला खूप ॲप्रिशिएट केलं की असा इव्हेंट तुम्ही करताय क्रिएट. ह्याने एका अर्थाने सिडकोला सुद्धा म्हणजे जेवढ्या बिल्डिंग सुरू झाल्यात सिडकोचे सुद्धा डेव्हलपमेंट प्रीमियम्स, आणि ह्या मार्गाने सिडकोला सुद्धा ग्रोथ मिळेल, NMMCला सुद्धा ग्रोथ मिळेल, PMCला सुद्धा ग्रोथ मिळेल. आणि एका अर्थाने आपण नवीन मार्केट जेव्हा अनलॉक करतोय, नवीन इंडस्ट्री ग्रोथ आपण जेव्हा करतोय, रिअल एस्टेट इंडस्ट्रीवरती आज 250 इंडस्ट्रीज डिपेंडेंट आहेत. आपल्याकडे स्टील मॅन्युफॅक्चरर, सिमेंट, जिप्सम, टाईल्स, डोअर्स, विंडोज, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज, मीडिया, TV, रेडिओ, ऑनलाईन, डिजिटल, गुगल, फेसबुक, ह्यासोबतच एस्टेट एजंट्स, रिअल एस्टेट पार्टनर्स, ह्यासोबतच म्हणजे सगळे घटक इन्क्लुडिंग द लेबरर्स. म्हणजे आज ॲग्रिकल्चर नंतर द बिगेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेटिंग इंडस्ट्री इन इंडिया इज रिअल एस्टेट. जास्तीत जास्त लोकांना नोकरी देणारं काम रिअल एस्टेट करत आहे. आणि ह्याने जेव्हा आपण इंडस्ट्री वाईड ग्रोथ आपण जेव्हा एनविजन करतोय, तर डेफिनेटली जॉब क्रिएशन खूप प्रमाणात, लॅक्स ऑफ प्रमाणामध्ये याच्यामध्ये होणार. GDP ग्रोथ ह्याच्यामुळे होणार आणि नवी मुंबईमध्ये टॅक्सेशन ग्रोथ होणार, कॉन्ट्रीब्युशन होणार, सिडकोचे चार्जेसमध्ये त्यांना त्यांच्या ट्रेजरीमध्ये ग्रोथ होणार, NMMCच्या ट्रेजरीमध्ये ग्रोथ होणार, ओव्हरऑल स्टॅम्प ड्युटीमध्ये ग्रोथ होणार, GSTमध्ये ग्रोथ होणार, घरात ज्या इन्व्हेस्ट करतात त्या इन्व्हेस्टर वेल्थमध्ये ग्रोथ होणार. सो ऑल इन ऑल दिस इज पार्ट ऑफ द 5 ट्रिलियन बजेट जे आपण म्हणतो, ते 5 ट्रिलियन गव्हर्नमेंट करेल आणि आपण आपल्या घरी बसलं राहू आणि 5 ट्रिलियन असं नाही होणार. आपल्याला सगळ्यांना सहभाग घ्यायचा आणि हा आमचा सहभाग आहे की इंडियाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी कसं न्यायचं आहे. दिस इज अवर स्मॉल एफर्ट ऑन द ग्राउंड. नवीन DCPR लागू झालेला आहे, UDCPR लागू झालेला आहे. त्यामध्ये रोड विड्थवरती सिडकोने, NMMCने, इनफॅक्ट म्हणजे पूर्ण UDने FSI डिटर्मिन केलेला आहे. सो इफ एनी सोसायटी हॅज रोड विड्थ लेस दॅन 9 मीटर त्याला एवढाच FSI मिळेल. 24 मीटर रोड आहे त्याला एवढा मिळेल. 30 मीटर रोड आहे त्याला एवढा मिळेल. सो रोड कंजेशन्स माइंडमध्ये घेऊन
ओपन स्पेस अवेलेबिलिटी की RG आपल्याला एवढा सोडावं लागणार, रिक्रिएशन ग्राउंड सोडावं लागणार, ओपन स्पेसेस एवढे असणार, हाईटमध्ये H/5 ओपन स्पेसेस. सो ऑल दीज फॅक्टर्स concerns have been taken into factor की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स. सो वॉटर ऑल्सो पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच त्याच्यामध्ये वॉटर येतं. आता सगळ्या सोसायटीमध्ये आपल्याला दिसेल की नॉट सॅनिटेशन, आपला जो वॉटर सिवेज ट्रीटमेंट प्लांट जो लागतो, STP प्लांट लागतो आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय ही सगळ्या सोसायटीमध्ये आपण करतोय. आणि इवन द डेव्हलपर्स हॅव बिकम व्हेरी इको कॉन्शियस की आमच्या सगळ्यांची जी डेव्हलपमेंट आहे, तुम्हाला दिसेल की आता नवी मुंबईच्या सगळ्या टावर्सच्या वरती सोलार पॅनल्स आपल्याला दिसतील, विंड मिल्स आपल्याला दिसतील. आमची हो बरोबर. सर दॅट इज डेफिनेटली अ चॅलेंज. त्या चॅलेंजला कसं टॅकल करायचं बरोबर. देर शुड बी डेफिनेटली. वी आर ऑलरेडी इन टच विथ द अथॉरिटीज की ह्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं, आणि त्यांच्याकडून सुद्धा पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळतोय. काही प्लॅन्स त्यांचे आहेत जे अजून म्हणजे अनाऊन्स नाही झालेत, पण त्यांचं डेफिनेटली प्लॅनिंग आहे की ज्या प्रकारे नंबर ऑफ हाऊसेस, नंबर ऑफ बिल्डिंग्सची ग्रोथ होणार, तर ऑल द इन्फ्रा म्हणजे स्कूल्स, गार्डन्स, वॉटर, रोड, ह्या सगळ्यामध्ये कसं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होईल त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. सर ॲज क्रीडा MCHच्या यूथ आम्ही सुद्धा हे प्रश्न म्हणजे तुम्ही मांडण्याच्या आधी आम्ही हे दररोज मांडत असतो आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद येतो. एक जेव्हा तुम्ही म्हटलं की फक्त घरं, तर रिडेव्हलपमेंटमध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिटेल ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा येणार. म्हणजे ऑफिस स्पेसेससुद्धा नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा प्रमाणात क्रिएट होणार आहे. कमर्शियल प्रोजेक्टसुद्धा याच्यामध्ये बरेचसे येणार आहेत. रिडेव्हलपमेंटमध्ये म्हणजे वी हॅव रिसेंटली फिनिश्ड वाशीमध्ये एक रिडेव्हलपमेंटमध्ये कमर्शियल प्रोजेक्ट जनता मार्केटमध्ये आम्ही कंप्लीट केलेलं आहे, OC आलेली आहे. सो ऑफिस स्पेसेससुद्धा वाढतील. ऑफिस स्पेस वाढले की बिझनेस सेंटरसुद्धा वाढतील. नवीन स्टार्टअप्सला सुद्धा जागा मिळेल की येऊन ऑफिस विकत घेण्यासाठी आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी. ॲट द सेम टाईम नवी मुंबईमध्ये रिसेंटली 4 दिवस आधी तुम्ही अनाऊन्समेंट बघितली असेल की 5 जागतिक लेवलच्या युनिव्हर्सिटीज आता इथे येऊन युनिव्हर्सिटी उघडतात आहे. तर स्कूल्स, एज्युकेशनवरती सुद्धा फोकस आहे. हॉस्पिटल प्लॉटसुद्धा आपल्या DPमध्ये जे रिझर्वेशन केलेले आहेत, सो हॉस्पिटल, गार्डन हे सगळे रिझर्वेशन प्लॉट्स अजून सगळे डेव्हलप झालेले नाही आहेत. सो हॉस्पिटल्स आर ऑल्सो कमिंग अप. हे सध्या आहेत सर, चॅलेंजेस आहेत. एक एक करून त्याच्यावरती जेव्हा आपण फोकस करू, सो डेफिनेटली दे विल फॉलो वन बाय वन, एकानंतर एक ते येतील. जो क्वेश्चन पे कि जो रीडेवलपमेंट में जो डेवलपमेंट हो रहा है सर, उसमें सिर्फ और सिर्फ वो बिल्डिंग खड़ा नहीं होता. तो सामने वाले को दिखता है कि सिर्फ बिल्डिंग खड़ा हुआ है, बट उसके अगल बगल उसके साथ जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हो रहा है वो कोई ध्यान नहीं देता है. एक्चुअली अगर देखा जाए, जैसे आपने पानी के बारे में कहा, ठीक है, पानी की शॉर्टेज नहीं है. इशू क्या है, पानी को पॉइंट A से पॉइंट B में लाने के लिए जो इंफ्रास्ट्रक्चर चाहिए वो इंफ्रास्ट्रक्चर की कमी है. और इंफ्रास्ट्रक्चर चाहिए आपको मॉनेटरी रिक्वायरमेंट है, क्योंकि आपको काम करना है तो यू नीड फंड्स टू बिल्ड दैट इंफ्रास्ट्रक्चर. एंड रीडेवलपमेंट इज दैट वन प्रोसेस जहाँ पे नॉट ओनली डू यू गेट द फंड्स बट ऑल्सो द रीजन टू बिल्ड दैट इंफ्रास्ट्रक्चर. एंड वहाँ पे आपका पानी का शॉर्टेज का इशू सॉल्व हो जाएगा, बिकॉज इंफ्रास्ट्रक्चर की प्रॉब्लम है. हमारे पास पानी की प्रॉब्लम नहीं है, प्रॉब्लम है कि इंफ्रास्ट्रक्चर नहीं है. सेम वे जैसे कि आप देखेंगे ओपन स्पेसेस का ले लीजिए, रोड के विड्थ के बारे में ले लीजिए. जैसे आप रीडेवलपमेंट में जाते हैं तो देयर आर सर्टन रोड वाइडनिंग के रिगार्डेड नॉर्म्स है, जिसके बिना आपको रीडेवलपमेंट में CC नहीं मिलता है. तो ये सारे चीज़ों से आपका सराउंडिंग इंफ्रास्ट्रक्चर जो है वो बेटर हो जाता है. जैसे पार्किंग की रिक्वायरमेंट है, आज आप देखोगे सभी गाड़ियाँ रास्ते पर पार्क की गई है. जैसे ये गाड़ी अंदर चली जाएगी सोसाइटी के अंदर तो ऑटोमेटिकली आपके रोड्स डिकंजेस्ट हो जाएंगे. तो इंफ्रास्ट्रक्चर पे बहुत स्पेंडिंग होता है. इनफैक्ट अगर आप बड़ा स्केल में रीडेवलपमेंट लेते हो तो एज अ डेवलपर आपको इंफ्रास्ट्रक्चर के लिए अलग से स्पेंड करना पड़ता है मैंडेटरीली. तो इंफ्रास्ट्रक्चर को जो रिक्वायरमेंट है वो आप बैठे रहोगे तो इंफ्रास्ट्रक्चर पे स्पेंड नहीं हो सकता है. इंफ्रास्ट्रक्चर को स्पेंड करने के लिए एक रीज़न चाहिए और एक मॉनेटरी रिक्वायरमेंट भी होती है, और ये दोनों फुलफिल होती है सिर्फ और सिर्फ रीडेवलपमेंट करतोय तेव्हा बेटर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शहरात येईल. जे 30-40 वर्षाआधी ज्या बिल्डिंग्स बांधलेल्या त्या आता मोडकळीस आलेल्या आहेत आणि कुठे ना कुठे डायलॅपिडेटेड झालेल्या आहेत. त्यांची रिडेव्हलपमेंट करण्याची गरज आहे, कारण आपण नाही केली तर पावसाळ्यात आपल्याला उनका जवाब देने के बाद में पावसाळ्यात आपल्याला कधी कधी अशी न्यूज ऐकायला मिळते की अरे एक बिल्डिंग हे झाली, काही ना काही आपल्याला दुःखद सॅड न्यूज भेटतात. तर त्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करण्याची खरंच गरज आहे. आज नवी मुंबईच्या पॉप्युलेशनमध्ये एवढं एज्युकेशन रिडेव्हलपमेंट बाबत नाही आहे.
की FSI किती मिळू शकतो, आपल्या नवीन घर किती मोठं मिळू शकते. आज आपलं 1 BHK आहे तर आपल्याला 2 BHK मिळेल की 3 BHK मिळेल. आपण जर घर सोडून गेलो तर किती वेळात परत आपल्याला येता येईल, आपल्याला भाडं मिळणार की नाही मिळणार, आपल्याला कॉर्पस फंड मिळेल का, आपण मग नवीन घराचं मेंटेनन्स कसं भरायचं, हे सगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. ते उत्तर देण्यासाठी, त्यांना एज्युकेट करण्यासाठी हा आपण इव्हेंट केलेला आहे. आणि सिडकोने 30-40 वर्षाआधी खूप चांगली डेव्हलपमेंट केली, पण त्या सगळ्या बिल्डिंग आज कुठे ना कुठे त्याची एक लाईफ जी आहे ती टुवर्ड्स नियरिंग दी एंड ऑफ दॅट लाईफ स्पॅन ऑफ द स्ट्रक्चर अशी येते. आणि आपल्याला दिसतं की बिल्डिंग डायलॅबिडेटेड कंडिशन्समध्ये आहे, तर त्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. त्याने आपण त्या बिल्डिंगचं सुद्धा स्वास्थ्य वाढवतोय, त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांचं सुद्धा लाईफस्टाईल आपण अपग्रेड करतोय. ज्या लोकांनी तेव्हा घरं घेतलेली, आज त्यांना 2 मुलं झालीत, 3 मुलं झालीत, त्यांना आज तेवढ्याच घरापेक्षा मोठ्या स्पेसची गरज आहे. तर 2 मुलांना बहुतेक 2 घरं मिळतील किंवा अशा पद्धतीने त्यांचा 1 BHKचा 2 BHK होईल, 1 रूम वाढेल. तर ही सुद्धा त्या लोकांची सुद्धा गरज आहे. म्हणून सोसायटीसुद्धा रिडेव्हलपमेंटला आल्यात. आणि एकंदरीत नवी मुंबईमध्ये जे येणारं पॉप्युलेशन आहे ते फक्त आणि फक्त म्हणजे न्यू बिल्डिंग्सला न जाता रिडेव्हलपमेंटला सुद्धा जर गेलं तर एक बॅलन्स्ड डेव्हलपमेंट, बॅलन्स ग्रोथ नवी मुंबईची होईल, असा प्रयत्न आमचा आहे. आणि प्रयत्न असा आहे की जे सगळ्यात चांगले डेव्हलपर्स आपल्या नवी मुंबईमध्ये आहेत, असे टॉप 30 टॉप 40 डेव्हलपर्स एका रूफ खाली येऊन सगळ्या सोसायटीज सोबत येऊन, म्हणजे 750 सोसायटीजने रजिस्टर केल्या, जवळजवळ 1000+ हा आकडा क्रॉस होईल. तर 1000 सोसायटीज 40-50 डेव्हलपर सोबत येऊन एक दुसऱ्याला भेटून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह